दशक तिसरा समास पाचवा स्वगुण परीक्षा। तो मानव परदेशी गेला आणि त्याने तेथे उद्योग सुरू केला। 3-4 वर्ष देह झिजून अत्यंत कबाड कष्ट करून पैसा गोळा केला। पत्नी मुलांच्या भेटीची ओढ लागून पैसे घेऊन गावी आला। पाहतो तर काय गावात दुष्काळ पडून सर्व विपरीत घडले होते। लोक पटापट मृत्युमुखी पडत होते। त्याची पत्नी ही पोटाला अन्न न मिळाल्याने मरण पावली होती। मुलामध्ये एकाने डोळे पांढरे केले होते तर एक गदगदत होते, एक सुजले होते तर एक फुगले होते, एक मरण पावले होते तर सर्व पाहून त्याला दुःख आवरेना। तो ओक्साबोक्सी रडू लागला। बऱ्याच दिवसापासून उपाशी राहिलेली मुलं वडिलांना पाहून बाबा बाबा आम्हाला खायला द्या असे म्हणत त्याच्या हातातील पिशवी हुसकावून घेऊन त्यातील हाताला लागतील ते पदार्थ खाऊ लागली। पण काही मुलांच्या हातातील पदार्थ हातात, तोंडातील पदार्थ तोंडातच राहून ती मरण पावली। काहींना एकदम खाऊन अजीर्ण झाले व तीही मरण पावली। 1-2 मुलं वाचली पण ती आई विना पोरकी झाली। अशा तऱ्हेने दुष्काळाने त्याचे घर उद्ध्वस्त झाले। पुढे सुकाळ आला तरी दुःख काही चुकले नाही, कारण जिवंत असलेल्या मुलांचे संरक्षण करण्यास घरात कोणीच नव्हते। स्वहस्ताने स्वयंपाक करावा लागत असे, त्यामुळे तो कंटाळून गेला। तेव्हा लोकांनी भीड घालून पुन्हा त्याचे लग्न केले आहे। तो पैसा लग्नात खर्च झाल्याने पुन्हा अर्थार्जनासाठी परदेशी जाणे भाग पडले। पैसे कमवून परत येईपर्यंत विचित्रच घडले होते। घरात सावत्र मुलांमध्ये भांडणं सुरू झाली होती। सावत्र आई व सावत्र मुले यांचे पटत नव्हते। वृद्धापकाळामुळे त्याचे आपल्या पत्नीवर अत्यंत प्रेम होते खरे, पण त्याचे काही चालेनासे झाले। मुलांची भांडणं वाढतच चालली। त्याला काही सुचेना म्हणून त्याने पंचांना बोलवले। पंचांनी येऊन वाटण्या केल्या पण मुलांनी ती मान्य केले नाही। शेवटी काही निर्णय न लागता भांडणं सुरूच राहिले। एवढेच नव्हे तर पिता पुत्रांनी एकमेकांवर हात उगारला। मुलांनी वडिलांना मारले। तेव्हा आईने शंखध्वनी केला। भांडण ऐकून लोक जमले आणि भांडणाची मजा पाहू लागले आणि मुलं वडिलांच्या उपकाराची परतफेड करीत आहेत। मुलांसाठी नवस करून देह झिजवलेल्या वडिलांना मुलं मारत आहेत पहा असे उद्गार काढू लागले। त्यातील काही वडील मंडळींनी कसे तरी ते भांडण मिटवले। या भांडणानंतर वडिलांना एक झोपडी बांधून देऊन वेगळे ठेवण्यात आले। तरी तो मूर्ख मला सुंदर व हुशार बायको मिळाली हे माझं भाग्यच असे म्हणत आहे, त्यातच सुख मानू लागला। असेच काही दिवस जातात न जातात तोच त्या गावावर परचक्र आले। गुंडांनी घर लुटून पत्नीला पळवून नेले। या भयंकर घटनेने म्हातारा अत्यंत दुःखी होऊन जमिनीवर लोळू लागला। पत्नीच्या आठवणीच्या दुःखाग्नीने त्याचे चित्त होरपळून गेले। तो जोर जोरात आक्रंदू लागला व हे देवा, बायको गेली, पैसा गेला, मुलंही दुरावली, शरीर थकले, माझे कसे काय होणार कोण जाणे। मी पूर्वी तारुण्यात ईश्वर भक्ती केली नसल्याने मला आता वृद्धपणी पश्चाताप करणे भाग पडत आहे असे म्हणू लागला। आता त्या वृद्धाची स्थिती अत्यंत करुण बनली। म्हातारपणामुळे त्याचे शरीर अत्यंत कृश होऊन कष्टावत झाले। जिभेने स्पष्ट उच्चार होईना। घशात कप असल्यामुळे घर घर आवाज येऊ लागला। नाकातून शेंबूड गळू लागला, डोके हलू लागले, डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहू लागल्या, सर्व दात पडून तोंडाचे बोळके झाले, तोंडातून लाळ गळू लागली, दृष्टी अधू झाली, ऐकू येईना, पाय लटपटू लागले, व्यवस्थित सरळ बसता येईना, बसता बसता कोलमडतो, भूक आवरेना, वेळेवर अन्न मिळेना, मिळाले तरी दात नसल्याने खाता येईना, पित्तामुळे अन्न पचेना, उलटी होऊन खाल्लेले पडून जाणे, शौचास होणे अशी अवस्था होऊन त्याच्या अवतीभोवती मलमूत्र कफवांती भरल्याने लोक लांबून गेले तरी त्यांचा श्वास कोणतो। वृद्धापकाळाची अनेक दुःख असतातच, अनेक व्याधी ग्रासलेल्या असतात। एवढेच नव्हे तर बुद्धीही भ्रष्ट होते। असे असले तरीही आयुष्य काही लवकर संपत नाही। भुवयांचे केस पांढरे होऊन गळून गेले, अंगावरची त्वचा कापडासारखी लोंबू लागली, शरीर पूर्णपणे पराधीन झाले, कोणीही जोडीदार राहिले नाहीत। जे पाहतात ते हा कधी मरणार असेच म्हणतात।
जन्म देऊन लहानाचे मोठे केले तेच उलटले. शेवटी या बिचाऱ्या प्राण्यावर कशी वाईट वेळ आली. तारुण्य गेले, शक्ती गेली, संसाराची हौस फिटली, शरीर संपत्तीची वाट लागली. संपूर्ण आयुष्यभर माझे माझे म्हणत ज्यांचे केले ते सर्व पांगले. अंतकाळी कसली वेळ आली. सुखासाठी कष्ट केले तरी शेवटी दुःखच पदरी पडले. त्याशिवाय पुढे यमयातना ही आहेत. तात्पर्य, जन्मच दुःखाचे मूळ असून दुःखाग्नी जीवाला या ना त्या रीतीने जाळतच असतो. त्यातच वृद्धत्व आणि मृत्यू महाभयंकर आहेत. म्हणून ईश्वराला शरण जाऊन त्वरित आत्महित करून घ्यावे. आधी गर्भात असताना झालेला पश्चाताप आयुष्याच्या शेवटी पुन्हा होऊन त्यासाठी पुनरपी गर्भवास भोगावा लागतो. भगवंताच्या भक्तीशिवाय जन्म मरण आणि दुर्धर प्रपंच कदापि चुकणार नाही. प्रपंचात अनुभवाला येणाऱ्या त्रिविध तापांची दुःख पुढील समासात सांगत आहोत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तृतीय दशके स्वगुण परीक्षा निरूपणम नाम पंचमः समासः.